हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। चिंचवे येथे महंत विचारदास महाराज मंदिर परिसर विकासाचे भूमिपूजन। सिद्धयोगी महंत विचारदास महाराज मंदिर परिसरात नवनाथ मंदिर, कालिका माता मंदिर, अनुष्ठान भवन, संत निवास, भक्त निवास व सभा मंडपाचा समावेश असलेल्या भव्य वास्तूंचा भूमिपूजन समारोह मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथे पार पाडला। देव नमस्कारः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम समरश्चेन्द्रस्य भक्त्योगणकरणाय बहुमद्रिविकाय दैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरं धरं देव। या भूमिपूजन समारोहाच्या माध्यमातून समोर आलेली संकल्पना बघता चिंचवे हे भविष्यात एक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील नेरकर कुटुंबांच्या शेतात महंत विचारदास महाराजांची तपोभूमी आहे। या तपोभूमीवरच मागील 11 वर्षापासून पंकज बाबा नेरकर हे गादीवर बसून जनसमस्यांचे निराकरण करत आहे। या तपोभूमीचा ध्यान, साधना, अनुष्ठानासाठी विस्तार व्हावा हे संत संकेत गादीवर मिळाल्याने नेरकर कुटुंब व महंत विचारदास महाराज भक्त परिवाराने मंदिर परिसराच्या विस्ताराचा संकल्प हाती घेतला आहे। विचारदास महाराजांच्या विद्यमान मंदिराच्या विस्तारासह मंदिराच्या एका बाजूला भव्य नवनाथ मंदिर तर दुसऱ्या बाजूला कालिका माता मंदिराची उभारणी केली जाणार आहे। अनुष्ठान भवन, संत निवास, भक्त निवास, सभा मंडप आदींच्याही उभारणीचा संकल्प येथे हाती घेण्यात आला आहे। या सर्व वास्तूंचा भूमिपूजन सोहळा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर चिंचवे येथे आयोजित करण्यात आला होता। गाळणे येथील मंदिराचे महंत विलासनाथजी महाराज यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। पवित्र मंत्रोच्चाराच्या ध्वनीत प्रमुख महंत व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन व वास्तूंचे विधिवत कार्यारंभ करण्यात आले। यावेळी महंत विलासनाथजी महाराज, पंकज बाबा नेरकर, 12 बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्छाव, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषारदादा शेवाळे, मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले व उपमहापौर निलेशदादा आहेर, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, डॉक्टर राजेंद्र ठाकरे, सतीश सुराणा आदीसह चिंचवे, गाळणे, कजवाडे आदीसह परिसरात गावाचे सरपंचही उपस्थित होते। कोरोनाच्या नियमावलींचे पालन करत अत्यंत मोजक्या गणमान्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात महंत विलासनाथजी महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात तपोभूमीचे महत्त्व व संत साधनांच्या जनकल्याणकारितेवर प्रकाश टाकला। चिंचवे गांव में पुनः मंदिर की स्थापना हो रही है। इसका भूमि पूजन हुआ है। हर गांव में एक परमात्मा का अधिष्ठान होना चाहिए। तपस्थली में जब मंदिर बनता है, उसका स्मारक बनता है, उनकी मूर्तियां रखती है, तो वहां उनके तपस्या की जो शक्ति है, उस शक्ति से, उस सिद्धियों से, चाहे चमत्कार से कह दो, चाहे आशीर्वाद के रूप में कह दो, चाहे कृपा के रूप में हो, सभी के ऊपर उसका फायदा होता है। और उस साधु संतों की तपस्या और शक्तियां होती ही जनता के लिए, जन कल्याण के लिए होती है। और अब जैसे एक समय था जब विचारदास जी महाराज यहाँ थे, तपस्या करते थे, आयुर्वेदिक उनको ज्ञान भी था, वो दवाई भी करते थे, ऐसे अनेक प्रकार से वो जनता की सेवा करते थे। अब वो नहीं है, उनकी शक्ति का यहाँ स्थापना की है और उन शक्ति के द्वारा, मतलब उस माध्यम से पंकज बाबा को माध्यम बना के वो जनता की सेवा कर रहे हैं। अभी यहाँ नवनाथ मंदिर बनने जा रहा है और महाकाली माता मंदिर
और बाकी भक्तों के लिए भव्य सभा मंडप, अनुष्ठान भवन, भक्त निवास और साधु संत का निवास। यावेळी मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले यांनी आपल्या संबोधनात संत भक्तीतील निस्वार्थ भावावर कटाक्ष टाकला। महाराजांनी म्हटलं की फक्त एक फूल व्हा, हाच संप्रदाय, ज्या नाथ संप्रदायाने या देशामध्ये अनेक सामाजिक क्रांतीचे बदल या ठिकाणी ज्या घडवलेले आहेत आणि याच नाथ संप्रदायापासूनच महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या साधू संतांच्या अनेक आपल्याला या ठिकाणी आढळतील। आणि महाराष्ट्राचं जर सांगायचं झालेलं तर नाथ संप्रदायाबरोबरच या मातीमध्ये रुजला तो वारकरी संप्रदाय। स्पृश्य अस्पृश्यता नव्हती किंवा होती, त्याही वेळेला ही कुठल्याही प्रकारची मान्यता न मानणारा आणि समाजाला नव्याने एक दिशा देणारा हा संप्रदाय हा सातत्याने आपल्या पुढे या ठिकाणी चालत राहिला आणि तीच विचार परंपरेची धारा घेऊन याच भूमिपुत्रात जन्मलेले आणि इथंच वाढलेले, इथंच त्यांचा या ठिकाणी कर्म म्हणून स्थान झालेले विचारदास महाराजांची जी परंपरा, पंकज महाराजांसारखे जे तुमच्या आपल्यातले अनुयायी आणि महाराज हे आपल्या या ठिकाणी वाढवत आहेत, पसरवत आहेत आणि ती सातत्याने जनसामान्य माणसांपर्यंत नेण्याचं या ठिकाणी काम करत आहेत। या कामाला आणि आपल्या सगळ्या प्रयत्नांना या मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांबरोबरच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी आपल्या या सगळ्या कार्याला मनापासून, मनाच्या अंतरंगापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। 12 बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडू काका बच्चाव आपल्या संबोधनात म्हणाले, मित्रांनो, प्रथमतः पंकजदादा नेरकरांनी, पंकज बाबांनी हा एक धार्मिक सिद्ध योगी विचारदास महाराजांच्या मंदिराचा उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने पंकज बाबा नेरकरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। अभिनंदन। अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापोह झाला। मी फक्त एकच सांगेन की प्रत्येक देशाला एक स्वतःचा इतिहास असतो, परंपरा असतात, चालीरीती असतात आणि त्यानुसार देऊळ, पूजा अर्चा, श्रद्धा, सद्विचार, दुसऱ्याला मदत ही आपल्या देशाची देऊळ, धर्म, पूजा अर्चा ही आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा आहे आणि ही परंपरा आपण जोपासण्याची ही आपली जबाबदारी असते। आणि मला वाटतं ही आपल्या देशाची ही परंपरा आहे। साधू संत महंत रिद्धी सिद्धी ही परंपरा जोपासण्याचं काम या सगळ्या योगींनी या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटतं आपण आता ज्यांचं विलासनाथ महाराजांचं आपण ऐकत होतो तर तुम्ही आम्ही काही शिकलेलो नाही, हे मला वाटतं फिजिक्स मध्ये PhD झालेले, इतकं मोठं उच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती ज्या वेळेला या संसार रूपी सागरामध्ये बुडण्याच्या ऐवजी धार्मिकतेमध्ये वाहून घेते तर याचा अर्थ निश्चितपणाने आपल्या देवदिक्कांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये काही ना काही प्रभाव आहे। ज्यांच्याकडे विद्वत्ता आली, ज्यांच्याकडे काही ना काही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या ज्ञानाच्या वरचं ज्ञान ज्यांना प्राप्त झालं तीच माणसं योगी होतात आणि संत मंत होतात। असे कितीतरी संत मंत आहेत की जे उच्च शिक्षण घेऊन, आज या ठिकाणी पंकजदादांनी हा आपल्या देशाची जी संस्कृती, परंपरा आहे, जे धर्म आहे ते जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं। महाराजांनी या ठिकाणी सांगत असताना ऍक्शन आणि रिॲक्शन सांगितले। एक शब्द त्यांच्या बोलण्यातनं या ठिकाणी मी ऐकत होतो, ऍक्शन आणि रिफ्रॅक्शन आणि रिॲक्शन। त्यांचा सांगायचा अर्थ असा होता की तुम्ही देवाकडे सद्भावनेने ज्या वेळेला एकदा नमस्कार कराल तर त्या वेळेला तुम्हाला त्या परमेश्वराकडनं डबलने, तुम्ही जर समजून घ्या एकपट ताकदीने ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी जोर लावतात त्यावेळेला दुपटीच्या ताकदीने तिकडून रिफ्रॅक्शन येत असतं। तशा पद्धतीने तुम्ही एक वेळेला जर मनोभावाने ह्या मंदिरामध्ये जर परमेश्वराकडे वेळ द्याल किंवा आशीर्वाद मागाल तर तुम्हाला 10 पटीने त्यांची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही। हेच महाराजांना ऍक्शन आणि रिफ्रॅक्शन वरून सांगायचं होतं। अतिशय सुंदर असं त्यांना अभिप्रेत असलेलं त्यांच्या घराण्याचं गाळणे गावाची जिथे संत विचारदास महाराजांनी, सिद्धयोगी महाराजांनी ही त्यागातनं तपश्चर्या करून
ही सगळी भक्ती आणि ही परमेश्वराची कृपा शक्ती आत्मसात केली होती आणि त्या शक्तीचे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत. त्या शक्तीचं आज कुठेतरी या ठिकाणी ह्या भागामध्ये हे मंदिर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मला वाटतं जे विलासनाथ महाराजांनी सांगितलं की ती शक्ती जी आहे ती शक्ती या ठिकाणी या भागातल्या या चिंचवे परिसरातील लोकांना उत्तम आरोग्य देव, त्यांना सद्विचार देव आणि आपल्या भागाचं जे काही वाईट होणार असेल, वंगर असेल, ते लांब राहो त्या शक्तीच्या प्रभावाने. आणि जे काही चांगलं होणार असेल आपल्या भागातल्या गोर गरीब दलित पददलित वडीलधारील मंडळीच्या सगळ्यांच्या उत्कर्षाचं ते या ठिकाणी नांदो आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आपल्या मनाप्रमाणे आपल्या भागाचा चांगला विकास हो, सुरक्षा राहो, सगळ्या गोष्टी चांगल्या घडोत अशीच आपल्या सगळ्यांच्या वतीने या मंदिर उभारणीच्या प्रसंगी प्रार्थना करतो. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम पंकज बाबा नेरकरांनी हाती घेतला त्यांच्या सगळ्या परिवाराने. त्यांचं सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. यावेळी उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवे येथील महंत विचारदास महाराज मंदिर परिसराच्या विकासाची संकल्पपूर्ती झाल्यास मालेगाव तालुक्यात आणखी एक तीर्थक्षेत्र नावारूपाला येणार आहे. त्यामुळे या कामासाठी दानवीरांनी सढळ हाताने योगदान द्यावे असे आवाहन महंत विचारदास महाराज भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.